तर रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील डीबीजे कॉलेजची संरक्षक भिंत कोसळलेली आहे। या दुर्घटनेमध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यावरती मातीच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडला। सुशांत घाणेकर असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा खेडचा रहिवासी आहे। अति पावसामुळे ते वरचं कंपाऊंड खाली ढासळलेलं आहे आणि त्यात एक 19 वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे। त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे। पुढील कारवाई करीत आहोत। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा